रोज तीच वाहतूक कोंडी, तासनतास त्यात अडकून पडणं हे जरी रोजचं वाटत असलं तरी सुद्धा आता ही समस्या पुणेकरांसाठी चांगलीच त्रासदायक बनली आहे। त्यामुळे पुणे महापालिकेने यासाठी पुढाकार घेत शहराला या त्रासातून कायमचं सोडवण्यासाठी तब्बल 33 मिसिंग लिंक रस्त्यांचं काम हाती घेतलंय, ज्यामुळे पुढील काही काळामध्ये पुणे शहरातील वाहतूक कोंडी जवळपास 25% कमी होण्याचा दावा देखील केला जातोय। शिवाय या प्रकल्पासाठी तब्बल 1200 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असंही म्हटलं जातंय। त्यामुळे शहरात नेमका कोणता बदल केला जाईल, हा मेगा प्लॅन आहे तरी काय, यामुळे वाहतूक कशी सुरळीत होणार, अशा सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर बोलूयात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहराची ओळख एकेकाळी विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी अशी होती। शांत, निवांत आणि प्रशस्त रस्त्यांचं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जायचं। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याची ओळख झपाट्याने बदलताना दिसतेय। शिक्षणासोबतच आता पुणे हे देशातील मोठं IT हब, ऑटोमोबाईल उद्योगांचं केंद्र आणि वेगाने वाढणारं रिअल इस्टेट शहर म्हणूनही ओळखले जाऊ लागले। हिंजवडी, खराडी, मगरपट्टा, बाणेर, वाकड, तळवडे यांसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात IT कंपन्या उभ्या राहिल्या। त्यासोबतच हजारो तरुण नोकरीसाठी पुण्यामध्ये स्थायिक झाले। नव्या गृह प्रकल्पांमुळे शहराचा विस्तार वेगाने वाढला आणि पुण्याभोवतीची अनेक गावं शहरांमध्ये समाविष्ट झाली। मात्र शहराचा विस्तार ज्या वेगाने झाला त्या तुलनेत मात्र रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही विकसित झालेली नाहीये। परिणामी पुण्याची आणखी एक नवी ओळख निर्माण झाली आहे, ती म्हणजे वाहतूक कोंडीचं शहर। त्यामुळे सिंहगड रस्ता, नगर रस्ता, चांदणी चौक, कात्रज, स्वारगेट, शिवाजीनगर, हिंजवडी, खराडी या भागांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होताना दिसते। या वाढत्या वाहतूक कोंडीचा परिणाम आता केवळ प्रवासापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर पुणेकरांचा दररोजचा मौल्यवान वेळ सुद्धा यामध्येच वाया जाताना दिसतोय। त्यामुळे नागरिकांमध्ये मानसिक ताण, थकवा सोबतच चिडचिड सुद्धा वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। वाहतुकीमध्ये अडकून राहिल्यामुळे इंधनाची सुद्धा प्रचंड प्रमाणात अपव्यय होत असून नागरिकांच्या खर्चात सुद्धा आता वाढ होत चालली आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिकेने शहरातील 33 महत्त्वाच्या मिसिंग लिंक रस्त्याच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सुद्धा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। याच पार्श्वभूमीवर विकास आराखड्यातील रस्ते आणि प्रलंबित मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने मोहीमच हाती घेतली आहे। पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार वाहतूक नियोजन विभागाने सुमारे 450 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक रस्त्यांची प्रक्रिया वेगाने सुरू केली असून 33 महत्त्वाच्या रस्त्यांना यामध्ये प्राधान्य दिले गेले। विशेषतः कात्रज, कोंढवा, पाषाण, केशवनगर, वाघोली, शिवणे, खराडी या भागांमध्ये वाहतुकीचा ताण प्रचंड वाढलाय। यामध्ये शिवणे खराडी कॉरिडॉर हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय, कारण शहराच्या पश्चिम भागातून पूर्व भागात जाण्यासाठी सध्या नागरिकांना मध्यवर्ती पुण्यातूनच प्रवास करावा लागतोय। त्यामुळे सिंहगड रस्ता, स्वारगेट, शिवाजीनगर, नगर रस्ता यांसारख्या भागांवर सुद्धा प्रचंड वाहतुकीचा ताण निर्माण होतोय। शिवणे खराडी मार्ग पूर्ण झाल्या शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास हा अधिक जलद आणि सुरक्षित सुद्धा होऊ शकतोय। तसंच शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा दबाव सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान महापालिकेच्या माहितीनुसार 33 पैकी 21 रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर 11 प्रकल्पांमध्ये जागेचा ताबा घेण्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। काही ठिकाणी प्रत्यक्ष रस्ते बांधकामाला सुद्धा सुरुवात झाली आहे, तर सध्या 12 प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम सुरू असून पुढील काही महिन्यामध्ये त्यापैकी अनेक रस्ते वाहतुकीसाठी खुले होण्याची सुद्धा शक्यता आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, या प्रकल्पात वाकड ते नवले पूल दरम्यान महामार्गालगत सेवा रस्ते उभारण्याचा सुद्धा समावेश आहे, कारण मुंबई बंगळुरू महामार्गावर सातत्याने वाढणाऱ्या वाहतुकीमुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होते। त्यामुळे सेवा रस्ते तयार झाल्यास स्थानिक वाहतूक आणि महामार्गावर सुद्धा वाहतूक वेगळी होईल, ज्यामुळे प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे निधीचा, आणि या प्रकल्पासाठी तर तब्बल 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढील 2 वर्षांमध्ये ही कामं पूर्ण करण्याचं सुद्धा उद्दिष्ट प्रशासनाने ठेवलेलं आहे। महापालिकेच्या अंदाजानुसार हे सर्व रस्ते पूर्ण झाल्यास शहरातील सुमारे 25% वाहतूक कोंडी कमी होऊ शकते। विशेष म्हणजे केवळ नवीन रस्ते उभारणे एवढाच या प्रकल्पाचा उद्देश नसून वाहतुकीचे पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध करून देणे त्यामागील हा मुख्य उद्देश आहे। दरम्यान वाहतूक कोंडी मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सध्या पुणे शहरामध्ये दररोज सुमारे 1200 ते 1300 नवीन वाहनांची भर पडतीये। सणासुदीच्या
सुरुवातीच्या काळामध्ये तर यामध्ये आणखीनच मोठी नोंद आपल्याला पाहायला मिळते, ज्यात दुचाकीचा सगळ्यात जास्त मोठा समावेश आहे। याशिवाय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की शहराच्या एकूण क्षेत्रफळापैकी रस्त्यांचं प्रमाण केवळ 9 ते 9.5% इतकं आहे। शहरी वाहतुकीचं योग्य नियोजन होण्यासाठी हे प्रमाण किमान 15% असणं आवश्यक मानलं जात आहे। यावरून पुण्यातील वाहतूक समस्येची तीव्रता सुद्धा स्पष्टपणे जाणवते। म्हणूनच या प्रकल्पाचं महत्त्व समजून घेतलं तर हे रस्ते पुण्याच्या भविष्यातील वाहतुकीचं बायपास नेटवर्क सुद्धा ठरतील असं म्हणता येणार आहे। अनेक भागांमध्ये आज नागरिकांना मुख्य रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतोय। पर्यायी रस्ते नसल्याने एखाद्या चौकात किंवा सिग्नलवर वाहतूक थांबली की संपूर्ण परिसरामध्ये कोंडी निर्माण होते। परंतु या मिसिंग लिंक रस्ते प्रकल्पामुळे दूर असलेले किंवा न जोडलेले रस्ते सुद्धा एकमेकांशी आता जोडले जातील। त्यामुळे वाहतुकीचा भार एकाच रस्त्यावर न पडता विविध मार्गांवर तो विभागला जाणार आहे। मात्र हे प्रकल्प पूर्ण करताना प्रशासनासमोर देखील अनेक आव्हानं आहेत, जसं की जमीन संपादन, भरपाईवरील वाद, TDR प्रक्रियेतील गुंतागुंत, अतिक्रमण, वन विभाग आणि सिंचन विभागाच्या परवानग्या। यामुळे अनेक वर्षांपासून सुद्धा काही रस्ते हे अशाच प्रकारे रखडलेले आहेत। विशेषतः लहान भूखंडधारकांच्या तक्रारी आणि भरपाईबाबतचे प्रश्न हे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतात। त्यामुळे महापालिकेने TDR प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेतला असून काही प्रकरणांमध्ये थेट आर्थिक भरपाई देण्याचा सुद्धा पर्याय विचाराधीन आहे। याबद्दलच वाहतूक नियोजक निखिल मिजार यांच्या मते हे मिसिंग लिंक प्रकल्प केवळ नवीन रस्ते उभारण्यापुरते मर्यादित नाही, तर ते पुण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा पाया ठरणार आहेत। हे रस्ते पूर्ण झाल्यास शहरातील प्रवासाचा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि प्रदूषणामध्ये सुद्धा घट होईल असा त्यांचा विश्वास आहे। त्यामुळे या तब्बल 33 मिसिंग लिंक रस्त्याने वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या हजारो समस्या सुद्धा दूर होतील आणि पुणेकरांना सुरक्षित प्रवास सुद्धा करता येणार आहे। त्यामुळे आता प्रशासनाने जाहीर केलेली मुदत प्रत्यक्षात पाळली जाते का? रखडलेले प्रकल्प खरोखरच वेगाने पूर्ण होतात का? आणि वाहतूक कोंडीमध्ये अपेक्षित घट होते का? याकडे संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागलंय। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र यावरचं तुमचं मत काय कमेंट करून सांगायला विसरू नका। सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।